नमस्कार, भक्ती दिव्य अनुभव या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ तुम्हाला आत्ताच दिसतोय ना, तर कृपया तो शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित स्वामींनीच तुम्हाला हा संदेश ऐकण्यासाठी इथं आणलं असेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. एका छोट्याशा गावात एक गरीब भक्त राहत होता. त्याचं नाव होतं माधव. स्वामी समर्थावर त्याची अपार श्रद्धा होती. घरची परिस्थिती खूप हालावली होती, पण तो रोज सकाळी स्वामींच्या फोटोवर हात जोडून एकच म्हणायचा, स्वामी, माझ्यावर कितीही संकट आली तरी माझा हात सोडू नका. एक दिवस माधववर खूप मोठं संकट आलं. घरात अन्न नव्हतं, जवळ पैसे नव्हते आणि त्याला वाटू लागलं की आत्ता पुढे काय होणार. त्या रात्री तो स्वामींच्या फोटोसमोर बसला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाला, स्वामी, आज मी खूप थकलोय. माझ्याकडे कोणाचाही आधार नाही. आता तुम्हीच काहीतरी करा. असं म्हणत तो झोपी गेला. रात्री त्याला स्वप्नात एक आवाज ऐकू आला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माधवची झोप अचानक उघडली. त्याने स्वामींच्या फोटोसमोर पाहिलं आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सकाळी दारावर कोणतरी आवाज दिला. बाहेर त्याचा जुना मित्र उभा होता. त्याने माधवला कामाची एक संधी दिली आणि म्हणाला, मला काल रात्री अचानक तुझी आठवण आली म्हणून तुला भेटायला आलो. माधवला काहीच बोलता आलं नाही. तो स्वामींच्या फोटोसमोर गेला, हात जोडले आणि फक्त एवढंच म्हणाला, स्वामी, तुम्ही माझी प्रार्थना ऐकली. मित्रांनो, कधीकधी आपल्या आयुष्यात संकट येतात आणि आपल्याला वाटतं की स्वामी आपल्यापासून दूर गेले आहेत. पण लक्षात ठेवा, स्वामी शांत असतात, पण आपल्या भक्तापासून कधीच दूर नसतात. आज तुमच्या आयुष्यातही काही चिंता असतील, मनात काही दुःख असतील, तर स्वामींच्या चरणी ते सोपून द्या. मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझा हात कधीही सोडू नका. आणि हा विश्वास मनात ठेवा की भिवू नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.